हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सेशन. आणि आज सकाळी तुम्हाला PYQs मिळाले आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे. टोटल माझ्या मते 48 MCQs होते आणि बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितले 30, 32, 35 जमले आहेत. सो विच इज नॉट अ बॅड स्कोर. ओके, सो जसं तुम्हाला आता न्यूज मिळाली असेल की डिलीटेड पोर्शन फक्त CETला असणार आहे. डिलीटेड पोर्शन काढून रिड्यूस्ड सिलेबस CETला असणार आहे. सो आपण प्रिपरेशन त्याप्रमाणेच करायचं आहे आता, कारण की आपल्याला बेसिकली वी हॅव टू स्टिक टू द सिलेबस. उगाच बाहेरच्या गोष्टी करत बसून जे येणार आहेत त्याच्यावरच फोकस नाही केला तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे. स्पेशली जे लोक CETला प्रिपेअर करतायत, CET प्रिपेअर करतायत, त्यांना ही गोष्ट क्लिअर ठेवायची माइंडमध्ये की जो सिलेबस CETला आहे तेवढाच सिलेबस करायचा आहे, त्याच्या बाहेरचं काहीही करायचं नाही. ठीक आहे. सो या टॉपिकला आता आपण ऑलरेडी सगळं शिकलो आहे. सो मी सगळेच PYQ सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. बट नेक्स्ट टॉपिकपासून वी विल श्योरली रिड्यूस द कंटेंट. जो कंटेंट बोर्डला आहे, जो CETला आहे, तोच कंटेंट आपण घेऊया. सो लेट्स स्टार्ट विदाउट वेस्टिंग फर्दर टाईम. आणि येस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेसनचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा तुम्हाला मी वन शॉट फॉर्म्युला शीट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती डाउनलोड करून तुम्ही ते फॉर्म्युला शीट वापरू शकता तुमच्या रिव्हिजनसाठी. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 1 पहा. वर्क डन इन ब्लोइंग अ बबल ऑफ रेडियस R is W1 at room temperature. Now the soap solution is heated. हीट केलं आणि heated solution मध्ये another soap bubble of radius 2R is blown. Then work done is W2. तर W1 आणि W2 मध्ये काय फरक आहे? तर पहिलं तर रूम टेम्परेचर वरती W1 वर्क झाले. वर्क डन इन ब्लोइंग अ बबलचं तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला असतो 8πr² इंटू सरफेस टेन्शन, असा असतो फॉर्म्युला. आणि जर मी असं विचारलं तुम्हाला, मला डबल रेडियसचा बबल ब्लो करायचा, तर तुम्ही म्हणाल सर W2, मला जर काही 2Rचा रेडियस ब्लो करायचा असेल तर इट विल बिकम 8π2R द होल स्क्वेअर इंटू टेन्शन. याचा अर्थ तो 2Rचा स्क्वेअर जो 4 असतो ना, तो 4 बाहेर येईल. 4 8πr² बनेल. म्हणजे तुम्ही म्हणाल सर इट इज 4 टाइम्स W1, म्हणजे W2 इज 4 टाइम्स W1, म्हणून हे आन्सर बी करेक्ट वाटतं आहे. बट इथे थोडासा झोल आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी त्या सोल्युशनला हीट केल्या आधी. हीट केल्यामुळे सेकंड केसमध्ये सरफेस टेन्शन थोडं कमी होणार आहे. त्यामुळे सेकंड केस W2 जो असणार आहे तो 4 टाइम्स W1 पर्यंत पोहोचणार नाही, थोडा कमी राहणार आहे. कारण की टेम्परेचर वाढवल्यावरती सरफेस टेन्शन कमी होतं, त्यामुळे T कमी झाला आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर याचा आहे डेल्टा. बी रॉंग आहे. सो क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे डेल्टा. येस, त्यांच्या CETच्या आन्सर की प्रमाणे पण डेल्टाच होतं. मिक्सिंग हायली सोल्युबल इम्प्युरिटी. हाय सोल्युबल इम्प्युरिटी जर काही आपण मिक्स केली तर सरफेस टेन्शन वाढतं. लक्षात ठेवा, वाढतं, सरफेस टेन्शन वाढतं. आणि सरफेस टेन्शन वाढल्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण वाढतो. सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसे रिलेटेड दाखवतो मी तुम्हाला. सरफेस टेन्शनचा साधा फॉर्म्युला लिहू आपण. RH ρg/2 cos θ असा फॉर्म्युला समजा त्याचा. तर सरफेस टेन्शन वाढलं तर cos θ कमी होणार. आता cos θ कमी कधी होणार? जर θ वाढला तर. θ 0 to 90 झाला की cos कमी होतो ना. सो क्लिअरली θ आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि सरफेस टेन्शन दोन्ही वाढणार आहे, कारण की सोल्युबल इम्प्युरिटी आहे. ठीक आहे. सो याचा आन्सर येणार आहे बोथ इन्क्रीजेस. आन्सर बीटा बरोबर आहे. लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. वॉटर राइजेस इन अ कॅपिलरी टू सर्टन हाईट सच दॅट अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एवढा आहे. ठीक आहे. अँड इट इज बॅलेन्स्ड बाय द वेट ऑफ द वॉटर. म्हणजे वेट पण तेवढा आहे, सरफेस टेन्शनचा फोर्स पण तेवढा आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द इनर डायमीटर. तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह बघा, असे प्रकारचे प्रश्न जे असतात ना ते ॲक्च्युली डेरिव्हेशन ज्यांना येतं ना त्यांना पटकन जमतात. म्हणून म्हणतो मी, नुसते फॉर्म्युला लर्न करून काहीही होत नाही. तुम्हाला प्रोसिजर माहिती पाहिजे की काय प्रोसिजरनी आपण तो डेरिव्हेशन केला आहे. तुम्हाला आठवतंय का? अपवर्ड फोर्सेस जे असतात 2πr इंटू T, cos θ पण असतो. इथे ग्लास आणि वॉटर असल्यामुळे आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नाही घेते, बट अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू वेट असतं mg. आपल्याला विचारलं इनर डायमीटर. इनर डायमीटर म्हणजे 2 इंटू R म्हणजे डायमीटर झाला. सो पाय इंटू डायमीटर इंटू टेन्शन इज mg. mg तर वेट आहे. वेट दिलं 63 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 घ्या म्हटलं आहे, इंटू डायमीटर माहीत नाही, टेन्शन 7 इंटू 10⁻² आहे. 7 7 कॅन्सल होणार आहे, 2 खाली जाणार आहे. सो डी विल बी 22 खाली जाणार आहे. 63/22 इंटू 10⁻². आणि हे ऑलमोस्ट 3 आहे. ऑलमोस्ट 3 आहेत.
सो 3 इंटू 10⁻², असं ऑप्शन दिसणारं ऑप्शन मॅच होत आहे ऑप्शन 2, दॅट इज ऑप्शन बीटा फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. डेरिवेशन येत असतं तर तुम्हाला माहिती असतं हा फॉर्म्युला आलाच कुठून. ॲक्च्युली तो 2πr t cos θ असं घेतो आपण, बट त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेन्शन नाही आहे आणि वॉटर आणि ग्लाससाठी 0 असतं. पास्कल्स लॉ इज नॉट ॲप्लिकेबल. पास्कल्स लॉ हायड्रॉलिक ब्रेक्स, हायड्रॉलिक जॅक्स, हायड्रॉलिक लिफ्ट्स, हायड्रॉलिक प्रेस सगळीकडे वापरतो आपण. ॲटोमायझर हा तर प्रिन्सिपल ऑफ बर्नॉलिस प्रिन्सिपलवरती बेस्ड कॉन्सेप्ट आहे. ॲटोमायझर हे आपलं उत्तर पाहिजे, हे पास्कल्स लॉवरती नाही आहे बेस्ड. ठीक आहे, मी क्वेश्चन नंबर लिहित नाही आहे, सो मी क्वेश्चन नंबर लिहून टाकतो, सो कन्फ्युजन नाही राहणार. दिस वॉज फर्स्ट क्वेश्चन, दिस वॉज सेकंड क्वेश्चन, दिस वॉज थर्ड, दिस वॉज फोर्थ, अँड नाव इज द फिफ्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे. अ फिक्स्ड नंबर ऑफ स्फेरिकल ड्रॉपलेट्स कोलीज ऑफ रेडियस आर कोलीज टू कंबाईन मोठा आर ऑफ वॉल्यूम व्ही. सरफेस टेन्शन इज टी, देन द एनर्जी इज. इथे तुम्हाला छोटा एन दिलेलाच नाही आहे, सो फॉर्म्युलामध्ये छोटा एन नसेल दिला तर काय करायचं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 4πr² n⁻⁴ -1. तुम्हाला हे माहिती आहे का की n⁻⁴ r आणि r मध्ये हे रिलेशन असतं. सो मी ह्या फॉर्म्युलाला असं लिहू शकतो का, 4πr²t. मला माहिती आहे n दिलाच नाही आहे क्वेश्चनमध्ये, सो मी n ला r/r रिप्लेस करून टाकतो, नो प्रॉब्लेम, -1. क्या बात आहे, चांगलं दिसतोय. आता r पण कॉमन घेऊयात आपण. मी r मुद्दामून कॉमन घेतोय कारण की मला इथं ऑप्शन्स बघा 1/r 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 माहिती आहे मला. सो मी r कॉमन घेतला तर तो 4πr³ बनेल. काय बनेल, 4πr³. r कॉमन निघाल्यामुळे 1/r राहील, मायनस तिथे नुसता 1 होता, सो 1/r बनेल. तो बनला का नाही हा ब्रॅकेटवाला पार्ट. आता फक्त कसा तरी करून व्हॉल्यूम इंट्रोड्यूस करायचा आपल्याला. व्हॉल्यूम काय असतो स्फिअरचा, 4/3 πr³ असतो ना, त्यातला 4πr³ तर मला दिसतो इथे. सो मी 3 ॲडजस्टमेंट करतो, 3ची 3ला मल्टिप्लाय डिवाइड करतो, तर काय दिसतं हे 3 हा अख्खा बनला व्हॉल्यूम व्ही टी 1/r -1/r. दिस इज द फॉर्म्युला. आणि हे आन्सर असे 2 दिसतात, हे किंवा हे. आता हे आणि हे 2 ऑप्शन आहेत. आता आपल्याला विचार करायचा आहे की एनर्जी रिलीज होणार आहे का ॲब्झॉर्ब होणार आहे. तर ज्यावेळेस कंबाईन होतात ना खूप सारे ड्रॉपलेट्स, त्यावेळेस एरिया कमी होतो. एरिया कमी झालं की एनर्जी रिलीज होते. सो करेक्ट आन्सर इज बीटा फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन बीटा. इज इट क्लिअर. फिफ्थ क्वेश्चन कसा होता, सिम्पल होता. मला हे रोटेशनल मोशनपेक्षा इझी क्वेश्चन्स वाटतात त्याचे खूपच. हां, हा बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ बिग ड्रॉप मर्क्युरी ड्रॉप. बघा खूप महत्त्वाचं काय, ज्यावेळेस ड्रॉप मर्ज होतात ना, ड्रॉप मर्ज होतात त्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्झर्व करा. म्हणजे पहिल्या ड्रॉपचा व्हॉल्यूम प्लस दुसऱ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम इज इक्वल टू मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ॲड करायचे ज्यावेळेस ड्रॉप ॲड होतात. ड्रॉप म्हणजे 5 ml चा ड्रॉप 10 ml चा ड्रॉप मिक्स झाला की 15 ml चा ड्रॉप होणार आहे. तो व्हॉल्यूम तर चेंज होणार नाही. देअरफोर असं येईल इक्वेशन, r1³ + r2³ इज इक्वल टू r³ आणि क्यूब रूट घेतले तर उत्तर बीटा येणार आहे. बट हेच जर काही पुढे जाऊन प्रश्न विचारतील की बबल कोलीज झाले तर, बबल ज्यावेळेस कंबाईन होतात ना त्यावेळेस एरिया ॲड करायचा. एरिया, कारण की सरफेस एनर्जी चेंज होत नाही, आयसोथर्मल कंडिशन मेन्शन करतील ते. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची एनर्जी एक्सचेंज झाली नाही तर तिथे काय राहणार आहे, तिथे एरिया कॉन्स्टंट राहणार आहे. ड्रॉपला व्हॉल्यूम आणि बबलला एरिया. सो आन्सर बीटा बरोबर. प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द टँक h ρg असतं, आपल्याला माहिती h ρg फॉर्म्युला माहिती आहे. डज नॉट डिपेंड ऑन. h ρg मध्ये हा h आहे, हा रो आहे, हा g आहे, उरला सुरला आन्सर आहे. एरियावर कशाला डिपेंड करेल तो. सो आन्सर काय आपलं, आन्सर आहे 1 एरिया. पुढचा प्रश्न. A large number of drops of radius are combined to form a big drop of radius r. Energy is released in this process. Convert it to kinetic energy of the big drop. The speed of the big drop is. वाह, क्वेश्चन खूप चांगला आहे. क्वेश्चन काय आहे की खूप सारे ड्रॉप कंबाईन झालेत. आता मी ह्याच्यासाठी काय करतो, या क्वेश्चनला रिव्हिजिट करतो. या क्वेश्चनमध्ये आपण तसंच विचारलं की खूप फिक्स नंबर ऑफ खूप सारे ड्रॉपलेट जेव्हा कंबाईन झाले तर किती एनर्जी रिलीज झाली, तर त्याचं उत्तर काय होतं, 3vt 1/r - 1/r. सो मी तेच डेरिवेशन इथं परत करणार आहे कारण की तोच क्वेश्चन आहे. बघा हा क्वेश्चन जो आहे ना तोच आहे. लार्ज नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ रेडियस स्मॉल आर कंबाईन टू फॉर्म अ बिग रेडियस. सो किती एनर्जी रिलीज होणार, 3vt
1/r मायनस 1/r एवढी एनर्जी रिलीज होणार आहे, फिक्स होणार एवढी एनर्जी रिलीज. आणि ही कशात कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये, हाफ mv². बट मास आणि व्हॉल्यूम काय करू आपण, 2 वरती घेऊन जाऊ. 2 वरती गेला पलीकडे तर 6 होईल, 6vt. मास खाली जाईल डिनॉमिनेटरला, अपॉन मास 1/r मायनस 1/r. झालं. मग व्हॉल्यूम बाय मास काय असतो, व्हॉल्यूम बाय मास असतो 1 अपॉन डेन्सिटी. मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी असतो ना. सो हा व्हॉल्यूम खाली गेला, हा व्हॉल्यूम खाली घेऊन गेलो आपण, तर मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी झाली 1/r मायनस 1/r. असं ऑप्शन दिसतंय का तुम्हाला, हे असं आन्सर असेल का कुठे, तर हे तर इक्वल टू v² आलं. आणि आपल्याला विचारले स्पीड ऑफ द ड्रॉप, स्क्वेअर रूट घेतला तर तुमचा आन्सर येणार आहे सीटा. तुम्हाला कळालं काय झालं. 2 वेगळ्या शिफ्ट्समधले प्रश्न आहेत, सेमच क्वेश्चन आहे, थोडासा कंटेंट चेंज केला. इथं पुढे जाऊन एनर्जी विचारली, वेलॉसिटी विचारली, तिथं फक्त एनर्जी विचारली, दॅट्स इट. ठीक आहे. सो आन्सर सी बरोबर आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम v इज 3 टाइम्स द एक्सेस प्रेशर इनसाइड द सेकंड बबल. म्हणजे एक्सेस प्रेशर पहिल्यामध्ये, एक्सेस प्रेशर दुसऱ्यामध्ये, excess pressure in the first drop is 3 times the other. But we know that excess pressure is inversely proportional to radius. So I can say it is equal to R2 by R1. बरोबर. R2 म्हणजे सेकंड रेडियस, R1 म्हणजे फर्स्ट रेडियस. आणि इथं विचारले V1 by V. V1 by V म्हणजे फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम काय, 4/3 पाय R2 क्यूब. इनिशियल व्हॉल्यूम काय, 4/3 पाय R1 क्यूब. सो 4/3 पाय कॅन्सल होईल, R2 क्यूब बाय R1 क्यूब विचारलं आहे. R2 क्यूब बाय R1 क्यूब काय येणार रे, 27:1 येणार ना. 27:1 येणार. असं ऑप्शन दिसतच नाही आहे का. एक्सेस प्रेशर इनसाइड अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम v इज 3 टाइम्स द एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर 3 टाइम्स असेल तर रेडियस 1/3 असेल, रेडियस 1/3 असेल तर व्हॉल्यूम काय असेल, व्हॉल्यूम व्हॉल्यूम व्हॉल्यूम. मला असं वाटतं की ह्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स रॉंग आहेत. यांनी आन्सर दिले 9:1, बट आन्सर शुड बी 3चा क्यूब 27:1. प्लीज एकदा व्हेरीफाय करा तुम्हाला आन्सर हेच येत आहे का. जर काही माझं काही चुकत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की मी काही मिस करतोय का इथे. मला असं वाटतं की मी बरोबर घेतलं आहे. व्हॉल्यूमचा रेशो दिला आहे आपल्याला, सॉरी व्हॉल्यूमचा रेशो विचारला आहे. आणि व्हॉल्यूमचा रेशो हा पाय r क्यूबला डिपेंड करतो, 4/3 पाय r क्यूबला. सो R1 बाय R2 मिळालं ना आपल्याला, सो त्याचा क्यूब करावा लागणार आहे. सो हा बोनस मिळणार आहे मुलांना, ज्यांनी CET दिली त्यांना बोनस मिळणार आहे. 5वा, हा 6वा, हा 6th होता, हा 7th होता, हा 8th होता, हा 9th होता. आता 10th क्वेश्चन. ठीक आहे. 10th क्वेश्चन बघा. 10th क्वेश्चन काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रॉंग. रॉंग कोणतं आहे, रॉंग कोणते काय. थीटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर. हे रॉंग आहे. थीटा इज कॉन्स्टंट फॉर सॉलिड लिक्विड पेअर. सो हे रॉंग आहे, म्हणजे आपला आन्सर आहे. पुढे वाचायची गरज नाही, बट तरी वाचू आपण, कन्फर्म नसू तर. थीटा ग्रेटर दॅन 0 प्युअर वॉटर अँड ग्लास पेअरसाठी तर थीटा 0 असतो ॲक्च्युली, बट ठीक आहे. म्हणजे रॉंग विचारलं आहे तर हे ॲक्च्युली रॉंगच आहे, बट 0 असतो कारण की थीटा ग्रेटर दॅन 90 असतो, ट्रू. लेस दॅन 90 केरोसिनसाठी असतो, ट्रू. सो हे सगळे ट्रू आहेत. पहिलं रॉंग क्लिअरली आहे, दुसरं डाऊटफुल आहे, पण मला मोस्ट अप्रोप्रिएट विचारलं तर मी ए टिक करणार आहे. ए, आय विल गो विथ ए ऑब्व्हियसली. इवन बी आपण नॉर्मली काय करतो की नॉर्मली एक्झाम्पल्समध्ये आपण प्युअर वॉटर आणि ग्लासमध्ये अँगल 0च घेऊन टाकतो, बट थोडा अँगल असेल मे बी, म्हणूनच त्यांनी अँगल दिला आहे. आपण 0 घेतो आयडियली, बट इट इज ॲक्च्युअलमध्ये थोडासा ग्रेटर दॅन 0. पहिलं तर फिक्स रॉंग आहे ना पण. सो पहिला आन्सर त्यांनी म्हणून टिक करून दिलेला आहे. 10thचा आन्सर इज ए. 11th क्वेश्चन बघूयात. कॅपिलरी इज इमर्स्ड वर्टिकली इन वॉटर. राईज आहे H1. द होल अरेंजमेंट इज टेकन टू डेप्थ D माइनमध्ये. तर आता हाईट आहे H2. तर तुम्हाला विचारलं H1 बाय H2 काय. अरे तुम्हाला माहिती आहे का हे हाईट ऑफ कॅपिलरिटीचा फॉर्म्युला 2t cos थीटा बाय r rho g. सो जीला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो H1 बाय H2 पहिल्या केस अपॉन दुसऱ्या केसेस, सेकंड केसची ग्रॅव्हिटी अपॉन फर्स्ट केसची ग्रॅव्हिटी. बरोबर ना. इन्व्हर्स प्रपोर्शनमुळे H1 बाय H2 इज G2 बाय G1. आता फर्स्ट केसला तर आपण सरफेसवर ठेवलेलं, सरफेसवरती तर G असतो, आणि आता डेप्थ डीला नेलं आहे म्हणजे तिकडची ग्रॅव्हिटी GD असते. आणि तुम्हाला हा 11वीत फॉर्म्युला होता, GD बाय Gचा फॉर्म्युला काय असतो, 1 - D बाय R. 1 - D बाय R आन्सर आहे आपलं. आन्सर डेल्टा आहे, खूप सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 7. अ यू ट्यूब विथ लिंब ऑफ डायमीटर 5 आणि 2 mm. एका लिंबचा डायमीटर 5 mm आहे
दुसऱ्या लिंबचं डायमीटर 2 mm आहे. तुम्हाला विचारले दोन्ही लिंबमध्ये जर काही वॉटर टाकलं तर कॅपिलॅरिटीमुळे डिफरन्स इन लेवल काय असतं. सो तुम्हाला दोन्ही हाईट काढायच्या आहेत. मी आधी काय करतो, छोट्यावाल्या थिनवाल्यामधली हाईट काढतो कारण की ती जास्त असणार आहे. मला माहिती आहे हाईटचा फॉर्म्युला 2t cos θ अपॉन r rho g. सो ज्याचा r कमी त्याची हाईट जास्त असणार ना, म्हणून मी राईटवाल्या चा h काढतो, लेफ्टवाल्याचा h काढतो आणि सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. आता राईटवाल्याचा h कसा काढू शकतो बघा मी. 2 आहे, टेन्शन 7 × 10⁻² आहे, कॉस 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 दिला आहे, अपॉन r रेडियस 2 mm डायमीटर म्हणजे 1 mm रेडियस म्हणजे 10⁻³ आहे, रो 10⁻³ आहे, g 10 आहे. हे कॅन्सल झालं, 10 वरती गेलं तर 10⁻³ होणार. सो 2 4 जा 2 7 जा 14 × 10⁻³ म्हणजे 14 mm. पहिली हाईट मिळाली आपल्याला, 14 mm आहे. पहिली हाईट 14 mm आहे. ठीक आहे. आता मायनस करायची दुसरी हाईट, पण दुसरी हाईट मी परत तेवढा मूर्ख नाही की मी परत सगळं कॅल्क्युलेट करेन. मला माहिती आहे फक्त डिफरन्स काय, या 1च्या जागी खाली रेडियसच्या जागी जो 1 mm आहे त्याच्या जागी मला 2.5 mm टाकायचं आहे. सो मी 2.5 × 10⁻³ टाकणार. सो मी 14 हे आन्सरला फक्त 2.5ने डिवाइड करणार आहे. समजलं तुम्हाला. सगळा प्रोसिजर सेम आहे, फक्त r चेंज झाला आहे. r चेंज झाल्यामुळे आन्सर 14 अपॉन किती येईल 2.5 आणि डिवाइड करून बघा 2.5 5 जा 12.5 पॉईंट 1.5 156 जा किती येत आहे 5.6 5.6 mm आणि 14 mm. सांगा ना डिफरन्स काय या दोघांच्या हाईटमध्ये. करा सबट्रॅक्ट, उत्तर काय येईल सबट्रॅक्ट केल्यावरती. 14 - 6 करा आधी. 14 - 6 8 असतं आणि 8 + 0.4 इज 8.4. सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डेल्टा. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय होता क्वेश्चन नंबर हा 12 होता. आता 13. दिस इज क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन हा सेम आहे. इनर सर्कम्फरन्स परत एकदा विचारला आहे. तुम्हाला अपवर्ड फोर्स दिलेला आहे. अपवर्ड फोर्स 105 आहे. तेवढाच वेट असतो. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू वेट असतो. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2πr × टेन्शन असतो. तुम्हाला विचारले डायमीटर, सॉरी सर्कम्फरन्स विचारले, पूर्ण सर्कम्फरन्स विचारले. सो पूर्ण सर्कम्फरन्स काय येईल, फक्त टेन्शनने डिवाइड करा. टेन्शन काय 105 अपॉन हे डाईन आहे, काय हे डाईन आहे, अपॉन 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर आहे. पण न्यूटन पर मीटरला ठीक आहे, न्यूटन पर मीटरच लिहूयात. ठीक आहे. 7च्या टेबलमध्ये 7 15 जा आणि 10⁻² वर गेला तर तो होईल 1500 डाईन अपॉन न्यूटन आणि खालचा मीटर वरती जाईल. आता 1 न्यूटन 10⁵ डाईन असतं. सो डाईन कॅन्सल होईल. 10⁵ वरती गेला तर आन्सर आपलं येईल 1500 × 10⁻5 म्हणजेच किती 0 1 2 3 0 शिफ्ट केले मी तर 1.5 × 10⁻² म्हणजे 1.5 मिलीमीटर, सॉरी सेंटीमीटर. 10⁻² सेंटी. आन्सर इज ए. बघा इझी क्वेश्चन्स आहेत खूपच. थोडे फास्ट करूयात. 2 ड्रॉप्स ऑफ रेडियस आर कोलीज टू कंबाइन अ लार्ज ड्रॉप. रेशिओ ऑफ टोटल सरफेस एनर्जी बिफोर अँड आफ्टर. ठीक आहे. बिफोर काय होती 2 टाइम्स 4πr² इंटू टेन्शन. ही आधी 2 ड्रॉपची एनर्जी होती. आता ती काय झाली, एकच ड्रॉप झाला 4πr1². आता कंबाईंड रेडियस मला माहीत नाही काय आहे, बट तो आपण काढू शकतो. कसा काढू शकतो बघा. 4π कॅन्सल, टेन्शन कॅन्सल. आपलं उत्तर 2 इनिशियल रेडियस स्क्वेअर अपॉन फायनल रेडियस स्क्वेअर पाहिजे. बट सिन्स वी नो, आपण शिकलोय की रेडियस मोठा फायनल इज n⁻⁴ टाइम्स ओरिजिनल छोटा रेडियस आणि इथं n2 आहे. सो r1 इज इक्वल टू 2⁻⁴ टाइम्स r. सो व्हॉट विल बी r/r1. सिंपल आहे. r/r1 विल बी 1/2⁻⁴ आणि स्क्वेअर केला जर ह्याला आपण तर 1/2⁻² येईल. सो 2 × 1/2⁻². 1/2⁻² चा 2⁻² वर गेला तर 2⁻⁻³ राहणार आहे. आपला आन्सर आहे 2⁻⁻3. इनफॅक्ट हे सगळं तुम्हाला नसेल कळालं तर मी तुम्हाला एक शॉर्टकट दिला आहे. तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचा तो. एनर्जी ऑफ ड्रॉप टू एनर्जी ऑफ ड्रॉपलेट्स. सगळ्या ड्रॉपलेट्सची एनर्जी मिळून चा रेशो असतो n⁻⁴. हा रेशो असतो. इथे तुम्हाला वेगळं विचारलं आहे. इथे तुम्हाला इनिशियल सरफेस एनर्जी बिफोर ड्रॉपलेट्स होते. म्हणजे तुम्हाला इथे काय विचारलं आहे, तुम्हाला विचारलं एनर्जी ऑफ ड्रॉपलेट्स 2 होते जूनचे अपॉन एनर्जी ऑफ ड्रॉप ह्याचा रेशो विचारला आहे. सो आपलं उत्तर काय येईल, उलट येईल, n⁻⁴ येईल आणि इथे n2 आहे म्हणजे 2⁻⁴ येईल. 2⁻⁴ आन्सर इज बीटा.
ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं. दिस क्वेश्चन वॉज 14th क्वेश्चन. लेट्स मूव्ह टू 15th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15 विचारले टर्मिनल वेलॉसिटीचा रेशो इफ टू ड्रॉप्स का रेडियस इज 1:2. टर्मिनल वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. सो क्लिअरली जर रेडियसचा रेशो 1/2 असेल सो रेडियसच्या स्क्वेअरचा रेशो 1/4 असेल. सो 1/4 आन्सर आहे. आन्सर इज सीटा. क्वेश्चन नंबर 16. Question number 16. A wire of length 10 cm is gently placed horizontal on the surface of water. Surface tension दिले. What is the force required to pull it out? Simple आहे. Force due to surface tension is tension into effective length. आता वायरची इफेक्टिव्ह लेंथ 2L असते. 2L वायरची इफेक्टिव्ह लेंथ 2L असते. सो करा सॉल्व. टेन्शन 75 × 10⁻³ इथं त्यांनी रॉंग मिस्टेक केली. इथे मला दिसते ती मिस्टेक. 10⁻³ एवढं लार्ज टेन्शन नसतं. -3 पाहिजे होतं. -3 काय पाहिजे होतं? -3. 75 × 10⁻³ इंटू 2L. 2L असतं 20 सेंटीमीटर. सेंटी म्हणजे 10⁻². सो 75 × 20 इज 1500 इंटू 10⁻⁵. दॅट इज 1.5 × 10⁻². बघा 1 2 3 0 शिफ्ट झाले तर 1.5 × 10⁻². हे आपलं आन्सर आहे. सीटा आन्सर आहे. बट ह्याचा बोनस सगळ्यांना मिळाला पाहिजे कारण की रॉंग क्वेश्चन होता तो. आता मी सॉल्व करून करून मला माहिती आहे ना सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, म्हणून मी लगेच चेक केलं की +3 पॉसिबल नव्हता. चला हा होता 16th. आता 17th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17 तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे R = n⁻⁴ टाइम्स R. सो काय येईल रेशिओ? R विल बी R/n⁻⁴. आन्सर इज सीटा. 18th क्वेश्चन. 18th क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितले सोप बबल जेव्हा कोलीज होतील त्यावेळेस एरिया ॲड करा. म्हणजे काय? 4πr1² + 4πr2² इज इक्वल 4 नाही 8πr1² + 8πr2² इज 8πr². 8π 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 कॅन्सल. r1² + r2² इज r². ठीक आहे. आन्सर इज सीटा. कारण की ड्रॉप असेल तर व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन, बबल असेल तर एरिया ॲडिशन ऑफ एरिया शुड बी कॉन्स्टंट. ठीक आहे. सो आन्सर इज सी. 19th क्वेश्चन. Water flows through horizontal pipe, internal diameter is D. If the water is emerging at the speed of V1, diameter of the nozzle is. काय झाले बघा, इकडनं पाणी येत आहे, डायमीटर D आहे, वेलॉसिटी V आहे. पुढे जाऊन वेलॉसिटी झाली V1, तर इथलं डायमीटर काय असेल? D1 असेल. आणि आपल्याला माहिती कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 इज A2 V2. झालं ना. मग A1 V1 ओरिजिनल एरिया काय? πd²/4. वेलॉसिटी किती आहे? V1 आहे, नुसती V आहे जी. आधीचा डायमीटर पण नुसता D आहे, वेलॉसिटी पण नुसती V आहे. इज इक्वल टू फायनली एरिया किती आहे? π/4 D1². वेलॉसिटी किती आहे? V1 आहे. π/4 कॅन्सल. V1 जाणार खाली. आपल्याला विचारली व्हॉट इज द नोझलचं डायमीटर, D1 विचारलं आहे. सो D1² विल बी V1 खाली जाणार D² V/V1. टेक द स्क्वेअर रूट. इफ यू टेक द स्क्वेअर रूट यू गेट युअर आन्सर. सो D1 इज इक्वल टू D√V/V1. D√V/V1 वाला ऑप्शन दिसला तर त्याला मारा, आन्सर करा. आन्सर इज सीटा. क्वेश्चन नंबर 20. 20th क्वेश्चनमध्ये काय? वॉटर रायझेस टू हाईट h. h हाईटपर्यंत वॉटर राईज झाले इन द कॅपिलरी ट्यूब. आता इफ दिस ॲपॅरेटस इज केप्ट ऑन अर्थ सरफेस, h आहे, तर h इन्क्रीज कधी होणार असं विचारलं. ठीक आहे. h इन्क्रीज कधी होणार आहे? बघा वाचा वरती क्वेश्चन. h इन्क्रीज कधी होणार आहे? h इन्क्रीज कधी होणार आहे? तर hचा फॉर्म्युला असतो 2t cos θ/r ρg. तर ऑब्व्हियसली जर g कमी झाला तर h वाढेल. आता g कमी कुठे होतं? g पोलला मॅक्सिमम असतो, सनला तर ते ॲपॅरेटस त्यातलं पाणी आणि घेऊन जाणारा तिघं पण जळून जातील. सो सन तर विषयच नाहीत. लिफ्ट गोईंग अपवर्डमध्ये ग्रॅव्हिटी स्युडो फोर्स डाऊनवर्ड लागतो, ग्रॅव्हिटीला हेल्प करतो, ग्रॅव्हिटी वाढते. आणि लिफ्ट गोईंग डाऊनवर्ड, लिफ्ट खाली जात असेल तर मग हा स्युडो बॅकवर्ड लागतो. तुम्हाला माहिती आहे ना, लिफ्टमध्ये आपण खाली जात असू ॲक्सिलरेशन एनी तर स्युडो अपवर्ड लागतो. सो G-A फील होतो. सो लेस ग्रॅव्हिटी फील होती. सो डी आन्सर करेक्ट आहे या क्वेश्चनचं. येस. सो दिस क्वेश्चन वॉज 20th. नेक्स्ट इज 21st. 21st क्वेश्चन बघा. हाईट दिली आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये, क्रॉस सेक्शनल एरिया 1/3 केला, देन राईज किती होणार आहे? आता आपल्याला माहिती पाहिजे रे हाईटचा फॉर्म्युला काय?
2t cos थीटा अपॉन r रो जी. सो हाईट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस आहे, म्हणजे एरिया तर रेडियस स्क्वेअरला प्रपोर्शनल असतो. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ ट्यूब, ट्यूबचा क्रॉस सेक्शनल एरिया रेडियसच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असतो. सो नुसता एरिया, नुसता रेडियस हा रूट एरियाला प्रपोर्शनल असेल, बरोबर ना. कॅपिलरीची जी ट्यूब आहे ना, तिचा एरिया ते म्हणतात 1/3 करूयात. इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द ट्यूब इज मेड 1/3, आता क्रॉस सेक्शनल एरिया 1/3 केलं तर रेडियसचं काय होणार आहे. सो हे रिलेशन आहे. सो हाईटचं क्रॉस सेक्शनल एरिया बरोबरचं रिलेशन असं आहे. त्यामुळे हाईट सेकंड केसमध्ये अपॉन हाईट फर्स्ट केसमध्ये विल बी अंडर रूट एरिया फर्स्ट केसमध्ये अपॉन एरिया सेकंड केसमध्ये, इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे. आणि हाईट पहिल्या केसमध्ये, सॉरी, एरिया पहिल्या केसमध्ये ए आहे, दुसऱ्या केसमध्ये a/2 आहे, a/3 आहे, a/3 आहे. सो ए जाणार, 3 वर जाणार, म्हणजे √3 बनणारे रेशो. हाईट फायनल अपॉन हाईट इनिशियल, इनिशियल हाईट 15 आहे. सो 15√3 आन्सर असलं पाहिजे. 15√3 × 10⁻³ कुठून आला, तर मिलीमीटरचा 10⁻³ आला आहे. सो 21व्याचा आन्सर ए आहे, विच इज करेक्ट. एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज 3 times द अदर, द रेशो ऑफ दर एरियाज इज. आता ह्याचा आन्सर 1:9 पाहिजे, कारण की एक्सेस प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस. जर एक्सेस प्रेशर 3 times असेल, रेडियस 1/3 असेल, रेडियस 1/3 असेल तर एरिया रेडियस स्क्वेअरला प्रपोर्शनल असतो, 1/9 असेल. ओरलीच केलं मी, समजलं का. परत सांगतो, एक्सेस प्रेशर रेडियसला इन्व्हर्स प्रपोर्शन. सो एक्सेस प्रेशर 3 पट असेल, 3 times असेल तर रेडियस 1/3 असेल, रेडियस 1/3 असेल तर एरिया 1/9 असेल, व्हॉल्यूम 1/27 असेल, कारण की व्हॉल्यूम r³ प्रपोर्शनल असतो. ओरली केलं. दिस क्वेश्चन वॉज 22nd क्वेश्चन. 22nd आन्सर इज सीटा, विच इज करेक्ट. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 23rd question. वॉटर इज फ्लोइंग थ्रू हॉरिझॉन्टल पाईप, नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, म्हणजे कमी जास्त होतं. रिजन वेर द नॅरोएस्ट पार्ट असतो, वॉटर विल हॅव. सगळ्यात छोट्या पार्टला एरिया कमी म्हणून वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. मॅक्सिमम वेलॉसिटी दिसते का, येस, मॅक्सिमम वेलॉसिटी इथे आहे, इथे आहे, इथे नाही, इथे नाही. 2 गेले, 2 राहिले. आता मॅक्सिमम वेलॉसिटी बरोबर प्रेशरचं काय होतं, तर आपल्याला वाटतं की खूप फास्ट लिक्विड आलं म्हणजे प्रेशर वाढतं, पण तसं नाही आहे. प्रेशर उलटं कमी होतं. का कमी होतं सांगतो मी तुम्हाला. प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जीची ॲडिशन कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सो जर समहाऊ वेलॉसिटी वाढते म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते, तर आपोआप प्रेशर एनर्जी कमी झाली पाहिजे, कारण की पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. हॉरिझॉन्टल पाईप आहे, पाईप हॉरिझॉन्टल आहे. सो जर कायनेटिक वाढत असेल तर प्रेशर कमी झालं पाहिजे, त्यामुळे प्रेशर इज मिनिमम प्रेशर असतं. ठीक आहे, आन्सर ए येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 24th. हा क्वेश्चन आपण मगाशीच केलेला, परत एकदा विचारला आहे. काय विचारलं आहे, एनर्जीज आफ्टर अँड बिफोर. आता पहिला 2 ड्रॉप कोलीज आफ्टर आणि बिफोरचं विचारलं आहे. सो तुम्हाला बेसिकली आफ्टरवर्ड्स कोलीज झाले म्हणजे आफ्टरवर्ड्स ड्रॉप बनला आहे आणि आधी ड्रॉपलेट होतं. ड्रॉपलेट. देअरफॉर ड्रॉप आणि ड्रॉपलेटचं रेशो तुम्हाला काय सांगितलं, 1/n⁻⁴. सो 1/n⁻⁴ म्हणजे 1/2⁻⁴, बिकॉज 2 ड्रॉप्स कंबाईन झाले. 2 वरती गेला तर 2⁻⁻⁴. आन्सर इज बीटा. इझी क्वेश्चन्स आहेत, खूपच इझी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला कमीत कमी 40 प्रश्न तरी जमलेच पाहिजे. हां, आता काही नक्कीच फ्लुइडचे क्वेश्चन्स टफ आहेत. सरफेस टेन्शन सोडून काही क्वेश्चन्स डिफिकल्ट होते. अ लार्ज वेसल completely filled with water has 2 holes A and B at depth h and 4h from the top. ठीक आहे, काय म्हणणे बघा. इथून असं एक वेसल ड्रॉ करतो मी. h हाईटवरती एक होल आहे आणि 4h हाईटवरती एक दुसरं होल आहे. ह्याचं नाव आहे ए, ह्याचं नाव आहे बी. ठीक आहे, ए होल स्क्वेअर आहे लेंथ एलचा आणि होल बी रेडियस आरचा सर्कल आहे. तर विचारलंय क्वांटिटी किती लिक्विडची फ्लो होणार आहे. इफ फ्रॉम बोथ होल्स सेम क्वांटिटी नाही, इफ फ्रॉम बोथ होल्स सेम क्वांटिटी लिक्विडची फ्लो होत असेल देन व्हॉट इज द साईड ऑफ द स्क्वेअर होल. स्क्वेअर होलची साईड काय असेल. ठीक आहे, दोन्हीकडनं सेम व्हॉल्यूम फ्लो होते म्हणजे दोघांचा A1V1 इज इक्वल टू A2V2 आहे. दोघांचा फ्लो रेट सेम आहे. A1V1 इज इक्वल टू A2V2. आता बघा, V1 म्हणजे स्क्वेअर होलचा √2GH असला पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे फ्री सरफेसपासून h हाईट खाली असला तर √2GH वेलॉसिटी मिळते आणि एरिया असला पाहिजे L² इज इक्वल टू
एरिया ऑफ द सर्क्युलर होल पाय आर स्क्वेअर असला पाहिजे इंटू त्याचा व्हॉल्यूम, त्याचा वेलॉसिटी किती पाहिजे, √2g4h. सो √2gh √2gh कॅन्सल होणार आहे. तो फोर्स होता तो बाहेर निघून 2 बनणार आहे. 2 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. रूट मी जर घेतला तर √2 पाय इंटू आर असं लेंथ मिळेल. असा आन्सर आहे, तर आहे सी आन्सर आहे. ठीक आहे. बेसिकली 2 वेगळ्या हाईटचे होल्स होते म्हणून 2 वेगळ्या वेलॉसिटीज मिळणार होत्या. बट तुम्हाला इथं विचारले दोघांमधनं सेम क्वांटिटी ऑफ फ्लुइड निघते म्हणजे दोघांचा फ्लो रेट सेम आहे. सो हे कम्पेअर करा, आन्सर मिळेल सी. हा क्वेश्चन काय होता रे, 23rd 24th 25th, आता 26th. बघा रे, आता असे प्रश्न आता तुम्हाला सॉल्व्ह करून करून एक्सपिरियन्स आला पाहिजे की बाबा एक्सेस प्रेशर 2 टाइम्स असेल तर एक्सेस प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस आहे. म्हणजे रेडियस हाफ असेल, रेडियस हाफ असेल तर एरिया 1/4 असेल, व्हॉल्यूम 1/8 असेल, 1/8 व्हॉल्यूम पाहिजे. तुम्हाला तेच तर विचारलं आहे, रेशिओ ऑफ व्हॉल्यूम विचारलं आहे. सो आन्सर 1/8 आहे. डेल्टा आहे 26. 27. 1000 small droplets combine to form a big drop. Ratio of final energy to initial energy. फायनल एनर्जी म्हणजे फायनली तो ड्रॉप झाला आहे. सो एनर्जी ऑफ ड्रॉप अपॉन एनर्जी ऑफ ड्रॉपलेट. कोलीजमध्ये फायनल एनर्जी काय असणार, ड्रॉप असणार, इनिशियल एनर्जी ड्रॉपलेट असणार. आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितले 1/n⁻⁴. सो 1/1000⁻⁴ उत्तर आहे. आणि 1000चा क्यूब रूट 10 असतो. सो 1/10 आन्सर इज सीटा. 28. परत एकदा आला आहे हा क्वेश्चन आहे ड्रॉपचा. ड्रॉपमध्ये व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन करा. व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन इज डेल्टा. कितवा होता, 28. 29. काय म्हणे, कॅपिलरी ट्यूब इमर्स्ड राईज H1 हाईटपर्यंत गेली. होल अरेंजमेंट इज टेकन टू डेप्थ D. डेप्थ Dला नेल्यावरती डेप्थचा फॉर्म्युला येणार आहे. बाकी काही डोकं लावायचंच नाही, सिम्पल आहे. आपण मगाशीच केला आहे क्वेश्चन असा. 30. हाईट 2.2 सेंटीमीटर ग्लास कॅपिलरी ट्यूबमध्ये पाणी चढलं आहे. इफ द हाईट ऑफ द सेम कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग एरिया 1/4. अरे एरिया 1/4 असेल तर रेडियस हाफ असेल. रेडियस हाफ असेल तर हाईट डबल असेल. डबल कशी असेल हाईट सर, h इज इक्वल टू 2t cos θ बाय r rho g. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस आहे. सो जर कॅपिलरी ट्यूबचा एरिया 1/4 असेल तर रेडियस हाफ असेल. रेडियस हाफ म्हणजे हाईट डबल. डबल हाईट 2.2चा डबल 4.4. आन्सर इज बीटा. 31. A metal sphere of mass and density sigma 1 falls with a terminal velocity in the container. Density sigma 2. Viscous force of the acting on the sphere is. Viscous force sphere वरती किती ॲक्ट होणार आहे, 6 पाय ईटा आर व्ही ॲक्ट होणार आहे. बरोबर ना. ठीक आहे, 6 पाय ईटा आर व्ही ॲक्ट होणार आहे मला माहिती आहे. पण मी एक काम करतो, मी ह्याला साधा अप्रोच घेतो, एकदम सिंपल आणि बेस्ट अप्रोच घेऊया. की आपल्याला माहिती आहे टर्मिनल वेलॉसिटी कधी गेन होते, जेव्हा वेट mg, बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स बॅलेन्स करतात त्यावेळेस टर्मिनल वेलॉसिटी गेन होते. याचा अर्थ बॉयंट प्लस विस्कस इज mg. याचा अर्थ विस्कस इज mg मायनस बॉयंट. आता mg तर mg असतो विच कॅन बी रिटन व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. ही झाली, ही काय झाली, ही झाली mg ची व्हॅल्यू. बघा पण ऑप्शन्समध्ये सगळीकडे mg आहे काय, ऑप्शन्समध्ये एव्हरीवेअर देर इज mg. म्हणून मी काय ट्रिक वापरतो, मी या क्वेश्चनमध्ये इथून विस्कस फोर्स इज इक्वल टू mg मायनस अपथ्रस्टमधनं मी mg कॉमन घेतो तरच मला mg मिळेल ना. mg काय राहील आतमध्ये 1 मायनस अपथ्रस्ट अपॉन mg. आठवते का फॉर्म्युला अपथ्रस्ट अपॉन mg काय असतं, अपथ्रस्ट असतो व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू ग्रॅव्हिटी. हा असतो व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू ग्रॅव्हिटी. mg मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू ग्रॅव्हिटी. सो v g कॅन्सल होईल. 1 मायनस सिग्मा 2 बाय सिग्मा 1 इंटू mg असा आन्सर येणार आहे. 1 मायनस सिग्मा 2 बाय सिग्मा 1 असा आन्सर येणार आहे. आन्सर बीटा राहणार आहे. ठीक आहे. हा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. काय क्वेश्चन होता कळालं तुम्हाला. क्वेश्चन वॉज की विस्कस फोर्स काढा आणि टर्मिनल वेलॉसिटीला काढा. टर्मिनल वेलॉसिटीला तिन्ही फोर्सेस बॅलन्स झालेले असतात. सो विस्कस फोर्स काढणं इझी होतं. 31 झाला. आता 32. एक मिनिट, मागच्याचा आन्सर बँच झालं, हो झालं. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर इज. लिक्विड मॉलिक्यूल ॲज ॲट इट्स सेंटर इज. इन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स द लिक्विड मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर इज. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये
सेंटरचा मॉलिक्युलचं काय, अट्रॅक्टेड बाय ऑल अदर मॉलिक्युल्स, रिपेल्ड बाय ऑल अदर मॉलिक्युल्स, अट्रॅक्टेड बाय ऑल मॉलिक्युल्स लाईंग आउटसाइड द स्फिअर, रिपेल्ड. तर आन्सर इज अट्रॅक्टेड बाय ऑल द मॉलिक्युल्स इन द स्फिअर. स्फिअरमधलेच अट्रॅक्ट करू शकतात, बाहेरचे करू शकत नाही. सो आन्सर इज ए ऑब्वियसली. आता कोणता क्वेश्चन आहे रे? 31, 32, आता 33 क्वेश्चन बघा. क्वेश्चन सेम येत आहेत रे, सेम येत आहेत बघा. मगाशी एरिया 1/4 केला, आता एरियाला 1/9 केला. एरिया 1/9 केला म्हणजे रेडियस 1/3 झाला. एरिया 1/9 केला म्हणजे रेडियस 1/3 झाला. रेडियस 1/3 झाला म्हणजे हाईट 3 टाइम्स झाली. कसं काय? हाईट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. सो तिप्पट हाईट झाली. आधी 3 सेंटीमीटर हाईट होती, आता 9 सेंटीमीटर झाली. आन्सर इज 9 सेंटीमीटर. ओरलीच जमत आहेत. आन्सर इज 1. हा क्वेश्चन होता. एक मिनिट मोजून घेऊया. 30, 31, 32, 33 and now it is 34th. Question number 34. Due to surface tension, excess pressure inside a small drop is 9 units. If 27 drop combine, the excess pressure in the big drop will be. बघा, excess pressure आता सध्या 9 आहे. excess प्रेशरचा फॉर्म्युला असा आहे 2T/R. ठीक आहे, आणि 2T/R मध्ये त्याचं 9 उत्तर आहे. ते म्हणतात एक्सेस प्रेशर 9 आहे. आता तसे छोटे छोटे 27 ड्रॉप्स मिक्स झाले तर रेडियस वाढेल ना रे. कुठल्या फॉर्म्युल्याने वाढेल? अशा फॉर्म्युल्याने वाढेल. रेडियस मोठा बनेल. तर मोठ्या रेडियसचा फॉर्म्युला काय असेल? 27⁻⁴ इंटू आर, ओरिजिनल रेडियस. याचा अर्थ रेडियस तिप्पट बनेल. अरे रेडियस तिप्पट बनला तर एक्सेस प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. आता 9 आधी असेल तर आता ते 1/3 होऊन जाईल, 3 युनिट्स बनेल. सगळे प्रपोर्शनॅलिटीचे क्वेश्चन्स आहेत, कुठेच सॉल्विंग रिक्वायर्ड नाही येते. सगळं हे असं झालं, हे वाढलं तर हे कमी, हे कमी तर ते वाढलं, अशाच प्रकारचे प्रश्न विचारलेत बघा सीईटीला. 35th क्वेश्चन. 35th क्वेश्चन. वॉटर राइजेस इन कॅपिलरी ट्यूब टू हाइट h. इफ द मास ऑफ द वॉटर इन कॅपिलरी इज m, द मास ऑफ वॉटर दॅट विल राइज इन द कॅपिलरी ऑफ रेडियस 1r/4. आता बघा, मास ऑफ वॉटर कसं कॅल्क्युलेट करतो माहिती का? मी काय कॅल्क्युलेट करतो? मला माहिती आहे mg इज इक्वल टू 2πr इंटू टी असतं. अपवर्ड फोर्स इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स होत असतात. आता जर मी कॅपिलरीलाच बारीक करून टाकलं, r/4च्या कॅपिलरीला घेतलं तर तुमचा अपवर्ड फोर्स पण 1/4 होऊन जाईल. याचा अर्थ वेट पण 1/4 झालं पाहिजे, तरच तो बॅलन्स करेल. म्हणजे मास पण 1/4 झाला पाहिजे. सो 1/4 मासवाला आन्सर आहे. आन्सर इज ए. इथे कुठलाही फॉर्म्युला वापरायचा नाही आहे, लॉजिक वापरायचं आहे की जाड कॅपिलरी ट्यूब होती, त्याचा रेडियस मोठा होता, त्यावेळेस अपवर्ड फोर्सला वेट बॅलन्स करत होता. आता मी रेडियसला कमी करून टाकलं तर अपवर्ड फोर्स कमी झाला, म्हणून वेट पण कमी झाला, 1/4 झाला. 35चा आन्सर इज 1. लेट्स मूव टू 36. 36 आत्ताच केला आपण. mg1 मायनस d2/d1, जिथं σ2/σ1 होतं, असा आन्सर येणार आहे. येस, सेम क्वेश्चन्स आहेत. परत एकदा आपण केला आहे क्वेश्चन हा. आफ्टर आणि बिफोर कोलीजवाला क्वेश्चन आहे. टोटल एनर्जी बिफोर आणि आफ्टर. टोटल एनर्जी बिफोर म्हणजे ड्रॉपलेट्सची, कारण की आधी ड्रॉपलेट होते नंतर कोलीजहून ड्रॉप झाले, तर त्याचं उत्तर असतं ड्रॉपलेटची एनर्जी जास्त असते, n⁻⁴ - 1 असतं. सो इथे n2 आहे, सो 2⁻⁴ वाला आन्सर येणार आहे. बी आन्सर येणार आहे. सी आन्सर येणार आहे. हा क्वेश्चन 35 होता, हा 36 होता, 37 होता, आता 38. हा क्वेश्चन आपण बघितला होता. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता, पण त्यात टेम्परेचर पण वाढवलेलं. इथे टेम्परेचर नाही वाढवलं. इथे म्हणतायत आर रेडियसचा बबल ब्लो करायला W वर्क झालं तर 2R करायला किती लागणार? 4W. कॉमन सेन्स आहे. काय राव, ह्याच्यात रॉकेट सायन्स थोडीच आहे. सी आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्क्वेअर फ्रेम जर काही आपण सोल्युशनमध्ये डिप करून बाहेर काढली तर त्याचा वरती किती फोर्स ॲक्ट होईल? फोर्स किती ॲक्ट होईल? टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. आता स्क्वेअर फ्रेमची इफेक्टिव्ह लेंथ काय घेतली? L. चारही साईडून बाहेरून, चारही साईडून आतून, म्हणजे 8L. सो T इंटू 8L. आन्सर इज बीटा. हा ऑप्शन काय माहिती कसा आला? कोणी टाईप केला त्याला शोधावा लागेल. तो आन्सर चुकून दुसऱ्याचा कोणतरी टाईप करून ठेवला असं वाटतंय मला. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन होता नंबर सापडत नाही आहे. 35, 36, 37, 38 and now is the question 39 and now is the number 40. Again we have solved this type of question की एक ओपन टँक आहे. ओपन टँकमध्ये there is a square hole A at depth y डेप्थला स्क्वेअर होल आहे आणि डेप्थ 16y ला there is a circular hole of radius r.
आणि विचारले सेम अमाऊंट ऑफ वॉटर इज कमिंग आउट, तर रिलेशन बिटवीन आर अँड आर काय असेल, तर मी सांगितलं तुम्हाला A1V1 इज इक्वल टू A2V2. सो पहिल्याचा एरिया काय असेल रे, ए स्क्वेअर असेल ना, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आहे साईड ऑफ ए इंटू ए इज ए स्क्वेअर इंटू √2GY बिकॉज 2GH असतो इज इक्वल टू A2 काय पाय R स्क्वेअर √2G 16Y. सो 2GY कॅन्सल होईल, 2GY कॅन्सल होईल, 16 रूटच्या बाहेर बदलून 4πR स्क्वेअर बनेल, 16चा रूट 4 असतो इज इक्वल टू A स्क्वेअर. सो रूट्स घेतले, स्क्वेअर रूट्स घेतले तर ए काय बनेल √4πR स्क्वेअर म्हणजे 2√π इंटू R इज इक्वल टू A. सो आरचा फॉर्म्युला काय बनेल A/2√π, असा आन्सर बीटा आहे. A/2√π. बघूयात करेक्ट आहे का, तर येस करेक्ट आहे 40th. 41 सोप सोल्युशन इज यूज टू क्लिनिंग डर्टी क्लॉथ्स. का, सरफेस टेन्शन रिड्यूस करू शकतो म्हणून, सरफेस टेन्शन रिड्यूस करू शकतो सोप म्हणून. डिटर्जंट आणि सोपचा पॉईंट ऐकला असेल तुम्ही, डिटर्जंट किंवा सोप टाकलं की सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन कमी होतं. सरफेस टेन्शन डिक्रीजेस द surface tension of the solution is decreased by soap solution. Next question बघा, separation between them is 1 mm. हाँ, a water film is formed between two parallel wires each of length 10 cm. 10 cm आणि त्यांच्यातली सेपरेशन किती आहे 0.5 cm. सो आता सध्या एरिया किती आहे रे 0.5 × 10 5 cm स्क्वेअर आहे. सिंपल आहे आत्ताचा एरिया, पण तो 5 चुकीचा आहे, तो वरचा एरिया, त्याचा खाली पण असणार आहे, सरफेस फिल्म आहे ना. सो इंटू 2 आत्ता सध्याचा एरिया 10 cm स्क्वेअर आहे. आता ते काय म्हणतात, सेपरेशन बिटवीन दॅम इज इन्क्रीज्ड बाय 1 mm. किती वाढवलं 1 mm वाढवलं, 1 mm म्हणजे 0.1 cm वाढवलं, म्हणजे मी किती एरिया वाढवला, तर मी एरिया जो वाढवला आहे तो आहे लेंथ 10 × 0.1 पण 2 टाइम्स, कारण की मागे पण इथे पण फिल्म आहे ना, 2 एरिया वाढणार. सो इफेक्टिवली वी हॅव इन्क्रीज्ड 2 cm स्क्वेअरचा एरिया. आणि एरिया एकदा मिळाला की वर्क डन कसं काढतो आपण, टेन्शन इंटू एरिया. टेन्शन आहे 7.2 × 10⁻² इंटू एरिया इज 2 cm स्क्वेअर म्हणजे 10⁻². 2 × 7.2 इज 14 पॉईंट समथिंग आणि 14 पॉईंट समथिंग वाला ऑप्शन सीच आहे. सो याचा आन्सर सी आहे. हा क्वेश्चन कितवा आहे 41 42 क्वेश्चन आहे. आता 43 हाईट H सरफेसवरती कॅपिलरीमध्ये जात असेल तर H इन्क्रीज कुठल्या सेटअपमध्ये होईल. हा क्वेश्चन आधी पण आलेला सनवरती घेऊन जाण्याचा, इथे वेगळा आहे. आपल्याला H वाढून कुठे मिळेल, तर ऑब्व्हियसली जिथे G कमी होणार, तर G कमी कुठे होणार, तर लिफ्ट खाली जात असेल तर ना, मग अशी पण हेच उत्तर होतं. बाकी सॅटेलाईट वगैरे मध्ये तर H अजून वाढतो. एक मिनटं काय, द व्हॅल्यू ऑफ H विल इन्क्रीज इफ द एक्सपेरिमेंटल सेटअप इज. आता बघा ह्याच्यामध्ये H इन्क्रीज सॅटेलाईटमध्ये पण होणार आहे, सॅटेलाईटमध्ये पण H इन्क्रीज होणार आहे. इनफॅक्ट तो हाईट H त्या ट्यूबच्या वरच्या पॉईंटपर्यंत येणार आहे. सो इथे आन्सर ते पण म्हणू शकतो आपण. नक्कीच हा डाऊटफुल क्वेश्चन आहे, हा तुम्ही चॅलेंज करू शकता की सॅटेलाईटमध्ये का नाही, सॅटेलाईटमध्ये पण हाईट वाढणार आहे. इनफॅक्ट हाईट पूर्ण ट्यूबच्या टॉपपर्यंत येऊन जाणार आहे. ठीक आहे, सो आन्सर याचं हे पण बरोबर आहे. बट आत्ता सध्या आपण बीज आन्सर म्हणूयाचं. 44 वर्क डन दिलं आहे, वर्क डन विचारलं आहे सोप फिल्म बनवण्यासाठी किती वर्क लागतं. तर वर्क डनचा फॉर्म्युला असतो टेन्शन इंटू DA. टेन्शन आहे 3 × 10⁻² आणि एरिया किती बनवतोय 25 जा 100. 100चा एरिया नाही बनवते आपण, 200चा एरिया बनवतो, कारण की फिल्मला 2 सरफेस असतात, बट तो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. सो सेंटीमीटर स्क्वेअरचा -4 आणि हा -2 -6 करेल आणि 200 × 3 600. सो 6 × 10⁻⁴. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 44. 45 सिंपल आहे. हाईट H बघा, वाचा प्रश्न वाचा. इफ द कॅपिलरीमध्ये हाईट H पर्यंत लिक्विड जात असेल तर दुसऱ्या कॅपिलरीमध्ये ज्याचा रेडियस 1/3 आहे त्याचा हाईटचं काय होणार आहे. अरे हाईट रेडियसला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो 1/3 रेडियस असेल तर हाईट 3 टाइम्स असणार आहे. 3H उत्तर आहे, 3H उत्तर आहे डेल्टा. सिंपल. 44 45 आता 46. हा क्वेश्चन नंबर 46 आहे. वर्क डन टू ब्लो अ बबल फ्रॉम D to 2D. बबलचं डायमीटर D आहे, ह्याला 2D पर्यंत ब्लो करायचं, किती वर्क करावं लागेल. सो वर्कचा फॉर्म्युला असतो बबलचा 8π फायनल एरिया R2² किंवा आपण डायमीटरच्या टर्म्समधला फॉर्म्युला बनवूया. थांबा, लेट अस मेक द फॉर्म्युला.
व्हॉट इज एरिया ऑफ बबल? इट इज 4 पाय आर स्क्वेअर, 8 पाय आर स्क्वेअर असतो ॲक्च्युली बबलचा, बिकॉज 2 साईड्स असतात आणि आरला मला डायमीटरमध्ये लिहायचं आहे. सो 8 पाय डी बाय 2 द होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 पाय डी स्क्वेअर असा असतो फॉर्म्युला. कारण की डी बाय 2 द होल स्क्वेअर डी स्क्वेअर बाय 4 करेल आणि 4 8ला कॅन्सल करेल. सो फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया विल गिव्ह मी चेंज इन एरिया. सो 2 पाय कॉमन येईल, डायमीटर 2 स्क्वेअर मायनस डायमीटर 1 स्क्वेअर, बट डायमीटर 2 हाच 2D आहे, 2D स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू 2 पाय, 2 पाय इंटू 2D स्क्वेअर इज 4, 4 मायनस 1 इज 3D स्क्वेअर इंटू 2 पाय, आन्सर कम्स आउट टू बी 6 पाय डी स्क्वेअर. हा चेंज इन एरिया झाला, ह्याला टेन्शनने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मिळणार आहे वर्क डन. सो 6 पाय डी स्क्वेअर टी इज युअर आन्सर फॉर दिस क्वेश्चन 47. आता हे 47 आणि नंतर 48 दोनच राहिले. टर्मिनल वेलॉसिटीचं विचारलंय कॉन्सेप्ट. दोन्ही डेन्सिटी दिल्या आहेत. मेटल स्फिअर ऑफ रेडियस आर डेन्सिटी ρ1 moves with terminal velocity v1 through liquid sigma. Another sphere of density ρ2 moves through the same liquid. तर त्याची टर्मिनल वेलॉसिटी काय असेल? अरे यार, टर्मिनल वेलॉसिटी ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी का डिफरन्स. डेन्सिटीच्या डिफरन्सला डिपेंड करते ना ती. सो v2 बाय v1 विल बी ρ2 मायनस सिग्मा अपॉन ρ1 मायनस सिग्मा. So what will be velocity terminal second वाल्याची terminal velocity will be ρ2 minus sigma upon ρ1 minus sigma into v. असं कुठलं ऑप्शन आहे का? तर असं ऑप्शन आहे डेल्टा. बरोबर. And now the last question. 3 liquids having same surface tension and density ρ1 ρ2 ρ3 मध्ये ρ1 मोठा ρ2 छोटा आणि ρ3 छोटा, सगळ्यात छोटा. In 3 identical capillaries rise is same, the corresponding angle of contact is. खूप वाढीव प्रश्न आहे हा. टेन्शन सेम आहे, हाईट सेम आहे, राईज म्हणजे ज्याला म्हणतो आपण, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टबद्दल विचारले. ठीक आहे. हाईटचा फॉर्म्युला असतो 2t cos θ अपॉन r ρg. ठीक आहे. काय काय म्हणते ते? सेम कॅपिलरी, आयडेंटिकल कॅपिलरी म्हणजे r सेम आहे, g सेम आहे, टेन्शन सेम आहेत, सो 2 तर सेमच असतो. सो हाईट डेन्सिटीला इनवर्स प्रपोर्शन. हाईट पण सेम आहे का? राईज इन लिक्विड इज सेम, द राईज इज ऑल्सो सेम. म्हणजे cos θ आणि डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. सो आय कॅन से डेन्सिटी इज प्रपोर्शनल टू cos θ. सो कॅन आय से इन दिस वे ना, डेन्सिटी 1 ग्रेटर दॅन डेन्सिटी 2 ग्रेटर दॅन डेन्सिटी 3 म्हणजेच cos θ 1 ग्रेटर दॅन cos θ 2 ग्रेटर दॅन cos θ 3. पण कॉस उलटा असतं. मोठा कॉस म्हणजे छोटा अँगल. सो θ1 लेस दॅन θ2 लेस दॅन θ3. असा आन्सर आहे का? असा आन्सर आहे डेल्टा. येस. सो दिस वॉज द लास्ट 48th क्वेश्चन ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन. खूपच सेशन इझी होता. मला असं वाटतं की क्वेश्चन्स मी खूप इझिली आणि फास्ट सॉल्व्ह केले आहेत. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा नक्की. आपण खूप सारे प्रश्न ऑलरेडी DPPमध्ये केलेच होते असल्या टाईपचे, बट हे क्वेश्चन प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. बिकॉज ह्या टाईपचे क्वेश्चन सीईटीला एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. आणि तुम्ही बघितलं असेल, एक तरी असा क्वेश्चन होता का जो सीईटीच्या कॉन्सेप्टच्या बाहेरचा होता? एक तरी क्वेश्चन असा होता की जो बोर्डच्या कॉन्सेप्टच्या बाहेरचा होता? एकही नाही. ऑल क्वेश्चन्स वी हॅव ऑलरेडी सीन किंवा टाईप कॉन्सेप्ट बघितले होते. सो दीज वर द क्वेश्चन्स गाईज ऑफ PYQs. पासून तुम्ही आज उद्या पूर्ण दिवस प्रिपेअर करा. संडेच्या टेस्टसाठी बेस्ट प्रिपरेशन झालं पाहिजे. मॅक्स टू मॅक्स स्कोर काढायचं आपल्याला. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ गाईज. बाय बाय. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.